मान्यवरांचं या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। आजच्या या राष्ट्रीय शीत साखळी संशोधन केंद्र ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यासाठी मान्यवरांचं या परिसरामध्ये आगमन झालेलं आहे। या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या नवीन इमारतीचं उद्घाटन होईल। त्यानंतर संस्थेची पाहणी होईल, ते संस्थेची माहिती घेतील आणि त्यानंतर या मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतील। या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नवीन इमारतीचं उद्घाटन होत आहे। माननीय नामदार श्री राजेशजी टोपे साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य, या ठिकाणी नवीन इमारतीचं उद्घाटन या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे। काही वेळापूर्वी कोनशिलेचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते झालं। आता या ठिकाणी या नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा झालेला आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे। या ठिकाणी सर्व मान्यवर या संस्थेची पाहणी करतायत। राष्ट्रीय शीत साखळी संशोधन केंद्र हे महाराष्ट्र शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त पुढाकाराने कार्यान्वित करण्यात आलेले आहे। सदरची संस्था ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे आणि भारतातील ही पहिली संस्था आहे ज्याचा पुणेकरांना, महाराष्ट्राला निश्चितच अभिमान आहे। सर्व मान्यवर या संस्थेची पाहणी करतायत। जागतिक आरोग्य संघटनेने जे काही निकष दिलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी प्रयोगशाळेची देखील उभारणी करण्यात आलेली आहे। या संस्थेची भविष्यातील वाटचाल या बाबींचा सर्वंकष विचारात घेऊन शासनाने सर्व सोयींनी युक्त अशी ही सुसज्ज इमारत उभारलेली आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर अधिकारी, सहकारी, सर्व पत्रकार बांधवांचं देखील शब्दसुमनांनी मनपूर्वक स्वागत। राष्ट्रीय शीत साखळी संशोधन केंद्राचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत।
माननीय नामदार श्री राजाजी टोपे साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या या ठिकाणी आगमन होत आहे. त्याचबरोबर माननीय डॉक्टर प्रदीप कुमारजी व्यास सर, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, माननीय दिलीप अण्णा मोहिते, माननीय चेतनजी तुपे, त्याचबरोबर माननीय डॉक्टर अर्चना पाटील, डॉक्टर रामास्वामी, सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. या ठिकाणी राष्ट्रीय शीत साखळी संशोधन केंद्र ऑनलाईन उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम माननीय नामदार श्री राजाजी टोपे साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. माननीय डॉक्टर प्रदीप कुमार व्यास सर, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, आपल्याला विनंती आहे माननीय टोपे साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. या ठिकाणी आपण तुळशीचं रोप देत आहोत. त्याचबरोबर एक पुस्तक आपण सर्व मान्यवरांना देत आहोत. यानंतर माननीय डॉक्टर प्रदीप कुमार व्यास सर, अप्पर मुख्य सचिव यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. डॉक्टर अर्चना पाटील, संचालक आरोग्य सेवा यांना. यानंतर मॅडम यांना विनंती आहे आपण माननीय दिलीप अण्णा मोहिते, आमदार खेड विधानसभा मतदारसंघ यांना सन्मानित करावं. खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय दिलीप अण्णा मोहिते, त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय चेतनजी तुपे साहेब यांनाही आपण सन्मानित करावं. यानंतर माननीय डॉक्टर रामास्वामी, आयुक्त आरोग्य सेवा यांनाही आपण सन्मानित करावं. माननीय मिलिंद मोरे सर यांना विनंती आहे आपण माननीय डॉक्टर अर्चना पाटील, संचालक यांना आपण सन्मानित करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व अधिकारी, त्याचबरोबर प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी ऑनलाईनद्वारे जॉईन झालेले आहेत माननीय डॉक्टर नीलमताई गोरे, उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद यांचंही मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची मी विनंती करतो डॉक्टर रामास्वामी सर यांना, आयुक्त आरोग्य सेवा. कृपया आपण आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. डॉक्टर रामास्वामी सर, आयुक्त. नमस्कार. आजच्या राष्ट्रीय शीत साखळी संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. तर सन्मान्य आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य राजेश टोपे साहेब, मंचावर सन्मान्य नीलमताई गोरे मॅडम ऑनलाईनमध्ये आपल्यासोबत उपस्थित आहे, सन्मान्य उपसभापती विधान परिषद, तसेच मंचावर उपस्थित सन्मान्य आमदार दिलीप मोहिते साहेब, सन्मान्य आमदार चेतन तुपे साहेब, आमच्या विभागाचे सन्मान्य अप्पर मुख्य सचिव आदरणीय व्यास सर, मंचावर उपस्थित माझ्या सहकारी डॉक्टर अर्चना पाटील, उपसंचालक श्रीयुत मोरे, मंचावर इथे उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार बंधूंनो, आज एक महत्त्वाचा दिवस आहे. हा कोविडच्या बॅकग्राऊंडमध्ये हा वॅक्सिनेशनच्या संदर्भात त्याचं महत्त्व सर्वांना माहिती आहे. एक देशामधलं एकमेव असं एक राष्ट्रीय शीत साखळी संशोधन केंद्र याच्या नवीन इमारतीचं उद्घाटन सरांच्या हस्ते झाले. मला खूप आनंद आहे. या केंद्र देशामधलं एकमेव केंद्र आहे हा वॅक्सिनेशन, त्याचे इक्विपमेंट मेंटेनन्स, याच्या ट्रेनिंग देण्यासाठी. हे फक्त राज्यापुरतं नाही आहे, हा साऊथ आशियन सेंटर म्हणून राहणार आहे. आपल्या देशातल्या इतर राज्यात तो ट्रेनिंग देणारच आहे, त्यासोबत इतर देशामधल्या लोकांना पण याच्या कोल्ड चेन टेक्नॉलॉजीचा हा ट्रेनिंग देणारे सेंटर आहे. या 1982 पासून हा सेंटर
इक्विपमेंट दुरुस्तीच्या केंद्र म्हणून तो सुरू झाले होते. 2013मध्ये राज्य शासनाने याच्या स्वास्थ्य संस्था म्हणून घोषित केले होते. 2014मध्ये महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम सुरू झाले आणि नवीन बिल्डिंग NHM अंतर्गत मंजूर झाले होते आणि आज याच्या भव्य दिव्य बिल्डिंगचा उद्घाटन झालेला आहे. हा 10 मजली इमारत आहे आणि त्याच्या रेसिडेंट्स फॅसिलिटी सकट एक सर्व सोयी सुविधा असलेला हा इन्स्टिट्यूट एकमेव इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे सर्व शीतसाखळी तंत्रज्ञानाच्या संबंधित लोकांना ट्रेनिंग देणे, नवीन इनोव्हेशन करणे. आता पण पेटंट्स मिळालेली आहे. भविष्यात पण अजून बरीच ते त्याच्या रिसर्च होऊन पॅटर्न मिळवणार आहे. NABL ॲग्रेटेड लॅब आहे आणि त्या व्यतिरिक्त आता 5 टेक्निकल सपोर्ट युनिसेफमधून आपल्याला दिले गेलेला आहे. त्याच पद्धतीने एक स्टँड अलोन सेंटर, आपले सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून हे कायम राहणार आहे. त्याच्या NABL ॲग्रेडेशन झालेलंच आहे. WHO PQS सर्टिफिकेशन पण लवकरच मिळणार आहे आणि देशामध्ये असलेला हा इक्विपमेंटचं सर्टिफिकेशन करण्यासाठी असलेला एकमेव गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट म्हणून मला आनंद होत आहे आणि याच्या अजूनही भरपूर मोठा वाव आहे. वॅक्सिनेशन टेक्नॉलॉजीच्या आणि त्याच्या ट्रेनिंग, नवीन इनोव्हेशन आपण बघितले असेल. त्याच्या टेम्परेचर मॉनिटरिंगसाठी किंवा हा रिमोट एरियामध्ये डीप फ्रीजर मेंटेनन्ससाठी बॅटरी टेक्नॉलॉजी हा लॅबोरेटरीमध्ये आता नुकतेच आपण बघितलेला आहे. तसं हा भरपूर अजून रिसर्च करण्याचा स्कोप इथे आहे. त्यासोबत बाकी मेडिकल इक्विपमेंटच्या पण त्याच्या एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून याच्यात होणार आहे आणि हा जास्त वेळ न घेता मी ह्या आलेल्या सर्व मान्यवरांना स्वागत करतो आणि हा सेंटर अजून पुढे मोठा व्हावी त्यासाठी तो सर्वांचं सहकार्य लाभेल आपल्याला. आणि पुन्हा एकदा ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व हे इथे जॉईन झालेल्या सर्व मान्यवरांना मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर केंद्राच्या माहितीपटाचं प्रसारण या ठिकाणी करावं अशी मी विनंती करतो. कृपया व्हिडिओ आपण रन करावा. या ठिकाणी केंद्राची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर येणार आहे. भारत देशामध्ये नियमित लसीकरण कार्यक्रम हा जगातील इतर देशांच्या तुलनेमध्ये सर्वात अधिक मोठा असणारा कार्यक्रम आहे. हा संपूर्ण कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनांच्या निकषान्वये परिणामकारक लस व्यवस्थापनाचा अवलंब करून राबविण्यात येतो. लसीकरण कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याकरिता लस उत्पादन झाल्यापासून ती लाभार्थींना देईपर्यंत लसींचे गुणधर्म जतन होणे तसेच ती सुरक्षित राहणे यासाठी लसींचा साठा आणि वाहतूक ही निर्धारित तापमानातच होणे हे अतिशय गरजेचे व महत्त्वाचे आहे. अशा अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या शीतसाखळी सुव्यवस्थापनासाठी केंद्र शासनास व परिणामस्वरूप सर्वच राज्यांना राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्राकडून तांत्रिक सहकार्य करण्यात येत असते व या अनुषंगाने आपण येथे आज या केंद्राच्या स्थापना व जडणघडण उद्दिष्टांबाबत जाणून घेणार आहोत. स्थापना व जडणघडण 1982 सालापासून शीतसाखळी उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीचे प्रशिक्षण केंद्र, राष्ट्रीय शीतसाखळी प्रशिक्षण केंद्र आणि उपसंचालक आरोग्य सेवा परिवहन पुणे कार्यालयाच्या अंतर्गत विभाग म्हणून कार्यरत. 2013 सालापासून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाची स्वायत्ता संस्था म्हणून घोषित आणि नियामक मंडळ गठीत. 2016 सालापासून महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त कामासह नेमून दिलेल्या कामांची व्याप्ती वाढवून राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्र असे नामकरण. आपल्या देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व शीतसाखळी तंत्रज्ञ, शीतसाखळी अधिकारी
आणि आवश्यकतेनुसार आशिया खंडातील देशामधील या कार्यक्रमाशी निगडित तंत्रज्ञ यांना शीतसाखळी उपकरणे देखभाल व दुरुस्ती संदर्भात प्रशिक्षण सत्रे भरविणे, डीप फ्रीझर व व्होल्टेज स्टॅबिलायझर, वॉक इन कूलर आणि सहयोगी उपकरणे, डीजी सेट, सोलार रेफ्रिजरेटर, बॅटरीसह डायरेक्ट ड्राईव्ह, स्थापना व प्रापण, वॉक इन कूलर, फ्रीझर, सोलार रेफ्रिजरेटर, व्यवस्थापन, लस व शीत साखळी यंत्रणा, TVACC, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, वॉक इन कूलर, फ्रीझर व प्रापण, फेसप्लेट प्रायोगिक तत्वावर प्रापण, वॉक इन कूलर, फ्रीझर स्थापित व प्रापण आणि मोठ्या स्वरूपाची दुरुस्ती. आपल्या देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व शीतसाखळी तंत्रज्ञ, शीतसाखळी अधिकारी, जीव वैद्यकीय अभियंता यांना स्पेशल निओनॅटल केअर युनिट अंतर्गत उपकरणे देखभाल व दुरुस्ती संदर्भात प्रशिक्षण देणे. उदाहरणार्थ नवजात अर्भक, SNCU लॅब आणि वैद्यकीय उपकरणे देखभाल व दुरुस्ती हाताळणी. प्रशिक्षण साहित्य विकसित करणे. उदाहरणार्थ मॅन्युअल्स, डेमो किट्स, व्हिडिओज, पोस्टर, 3D मॉडेल्स, सिम्युलेटर किट्स, SOPs. महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यातील शीतसाखळी उपकरणे देखभाल व दुरुस्ती संदर्भात आवश्यक ती तांत्रिक मदत करणे आणि आवश्यकतेनुसार शीतसाखळी उपकरणे कार्यरत आणि दुरुस्ती करणे कामी मदत करणे. उदाहरणार्थ उपकरणांचे सुटे भाग व्यवस्थापन, मूल्यांकन व अभ्यास वर्ग, आरोग्य संस्थांना पर्यायी स्त्रोत विकसन, शीतसाखळीकरिता वेब बेस माहिती प्रणाली. लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत शीतसाखळी उपकरणांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे तथा विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्याबाबत उपक्रम राबविणे. उदाहरणार्थ अॅकोस्टिक अँड ट्रॅप्ड अलार्म्स, रिअल टाइम टेम्परेचर मॉनिटरिंग, फ्रीज प्रिव्हेंटर. शीतसाखळी संबंधित उपकरणांच्या गुणवत्ता चाचणी आणि क्षमता वाढ या कामांसाठी केंद्र शासनाच्या सूचनांनुसार आवश्यकतेप्रमाणे मूल्य निर्धारण, असेसमेंट करणे. राष्ट्रीय शीतसाखळी संसाधन केंद्रांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शीतसाखळी सुव्यवस्थापनामध्ये प्रतिनिधित्व करत आहे. समिती, राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समिती, NTAB, तांत्रिक विनिर्देश समिती, TSC, तांत्रिक विनिर्देश समिती उपगत, TSG, तांत्रिक समिती, SOPs, क्रायटेरिया फॉर अडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजीज, कार्यशैली गुणवत्ता सुरक्षा, PQS, वर्किंग ग्रुप. शीतसाखळी उपकरणे उपलब्धता आणि देखभाल तसेच दुरुस्ती संदर्भात राष्ट्रीय वेब पोर्टल आणि मासिक व्यवस्थापन माहिती सॉफ्टवेअर विकसित आणि कार्यान्वित करणे तसेच शीतसाखळी उपकरणांचे माहितीविषयक नियंत्रण ठेवणे. या सर्व कामांची व्याप्ती आणि आवश्यकता विचारात घेता पायाभूत सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सोयींनी युक्त अशी सुसज्ज इमारत केंद्र शासनाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली आहे. ही इमारत 10 मजली असून यामध्ये कॉन्फरन्स हॉल, प्रात्यक्षिक हॉल, डायनिंग हॉल, निवासी कक्ष, 4 सिंगल, 14 डबल, 4 ट्रिपल असे कक्ष अत्याधुनिक यंत्रणेसह उपलब्ध आहेत. NABL प्रमाणपत्र आपण या विभागाला देणार आहोत. मी माननीय मंत्री महोदय यांना विनंती करतो की आपण माननीय डॉक्टर प्रदीप कुमार व्यास सर यांच्याकडे हे NABLचं प्रमाणपत्र सुपूर्त करावं. NABLचं जे प्रमाणपत्र आहे ते विभागाला प्रदान केलं जात आहेत आणि माननीय डॉक्टर प्रदीप कुमार व्यास सर, अपर मुख्य सचिव आणि इतर सर्व सहकारी हे ते स्वीकारत आहेत. धन्यवाद. यानंतर ऑक्सिजन व्यवस्थापनासंबंधी तयार केलेल्या पुस्तिकेचं अनावरणही सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल. खऱ्या अर्थानं ऑक्सिजनचं महत्त्व हे कोविडच्या काळामध्ये अधोरेखित झालं, ज्याच्याकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो.
आणि असं म्हणतात की जर झाडांनी ऑक्सिजन ऐवजी जर वायफाय दिला असता तर प्रत्येक व्यक्तीनं नक्कीच झाड लावलं असतं. आपण आता या ठिकाणी वृक्ष संवर्धन त्याचं जतन यावरती विशेष भर देणार आहोत. राज्यासाठी उपयुक्त असणाऱ्या या ऑक्सिजन व्यवस्थापनासंबंधित तयार केलेलं पुस्तिकेचंही अनावरण या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. राज्यासाठी उपयुक्त असणारं असं हे ऑक्सिजनाचं व्यवस्थापन या पुस्तिकेचं अनावरण प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. यानंतर प्रशिक्षण व्हिडिओ तो देखील या ठिकाणी दाखवला जाणार आहे. कोविडशी संबंधित हा व्हिडिओ आहे. प्रशिक्षणासाठी त्याचा उपयोग होणार आहे. ICICI बँकेच्या सौजन्यानं CSRच्या माध्यमातून कोविडशी संबंधित प्रशिक्षण व्हिडिओ या ठिकाणी दाखवावा अशी मी विनंती करतो. प्रशिक्षण व्हिडिओ या ठिकाणी दाखवावा अशी मी विनंती करतो. व्हिडिओ रेडी आहे का? ठीक आहे. यासाठी आम्हाला ICICI बँकेचंही सौजन्य होतं. यानंतर अधिकारी आणि कर्मचारी यांचा आपण मान्यवरांच्या हस्ते सत्कार करणार आहोत, ज्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. मी मान्यवरांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानित करावं. माननीय मिलिंदजी मोरे सर, उपसंचालक परिवहन आरोग्य सेवा, आपण यांना सन्मानित करावं. यानंतर माननीय योगेशजी भांबरे, माननीय दुर्गेशजी देशमुख, माननीय दुर्गेशजी देशमुख, यानंतर माननीय राहुलजी धर्माधिकारी, राहुलजी धर्माधिकारी, माननीय गौरी भोसले, माननीय सीमा हुलगे, माननीय सीमा शिळीमकर, सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर माननीय नामदार डॉक्टर नीलमताई गोरे, उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद, या ऑनलाईन माध्यमातून आपल्याशी संवाद साधतील. माननीय डॉक्टर नीलमताई गोरे. सगळ्यांना सुप्रभात, जय महाराष्ट्र. आजचा दिवस हा आगळावेगळा आहे अनेक कारणांसाठी. आजच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री नामदार राजेशजी टोपे, तसंच सर्व सन्माननीय आमदार, कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर व्यास, डॉक्टर करकेटा, डॉक्टर रामस्वामी एन, डॉक्टर अर्चना पाटील, तसंच व्यासपीठावरती उपस्थित असणारे सगळे मान्यवर आणि आरोग्य विभागाचे उपस्थित असणारे अधिकारी वर्ग. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याचबरोबर आज लोकमान्य टिळक यांचा जयंती दिवस आहे आणि चंद्रशेखर आझाद यांचाही जयंती दिवस आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या परंपरेमध्ये
मला आपल्याला सांगायला आनंद होतो की मी आयुर्वेदीय पदवीधर आहे, त्यामुळे धन्वंतरी हे गुरु आणि एका अर्थाने आज आपण एक वेगळ्या प्रकारनी या धन्वंतरींचं आणि औषध विषयक संपूर्ण एक फार मोठं शिवधनुष्य उचलण्याचं काम आपण केलेलं आहे. कारण ही जी आपली राष्ट्रीय शीतसाखळी संशोधन केंद्राचं आज जे उद्घाटन माननीय आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे, हा एक अतिशय मी तर असं म्हणेन की आरोग्यविषयक कामामधला महत्वाचा ऐतिहासिक टप्पा आहे. कारण 2014 मध्ये ही जी आपली संस्था होती ती स्वायत्त झालेली आहे आणि भारतीय उत्पादकांना त्याचबरोबर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे आपले प्रमाणित उत्पादनं व्हावी लागतात त्याच्याबद्दलच्या प्रयोगाच्या परीक्षा करण्याची सुद्धा व्यवस्था आपण या शीतसाखळी संसाधन केंद्रामध्ये केलेली आहे. 1982 पासून डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस यांच्या ट्रान्सपोर्ट विभागाचा भाग असणारी ही संस्था जी आहे, त्या संस्थेला ट्रेनिंग सेंटर म्हणून आपण राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आशिया खंडातल्या इतर देशांमधल्या याच प्रकारच्या शीतसाखळी संशोधन केंद्रांचा मेंटेनन्स कसा करायचा आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याच्याबद्दल देखील आपण प्रशिक्षण देत आहात. आणि हे कार्य मजबूत होण्यासाठी 2014 मध्ये आपल्याला स्वायत्त संस्था म्हणून जे स्थान मिळालेलं आहे त्याचा आपण एक अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग महाराष्ट्र सरकारने करून घेतलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करते. विशेषतः वॅक्सिनच्या संदर्भामध्ये पुणे हे फार मोठं केंद्र या संदर्भातलं जगामध्ये ओळखलं जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटच्या बद्दलचं त्यांचं जे काम आहे आणि अशा वेळेला वॅक्सिन उत्पादकांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारची शीतसाखळी तयार करणं म्हणजे एका अर्थाने वॅक्सिनची बचत, त्यांचं जपणूक या दृष्टीने मानवांची सेवा करण्याचं काम हे आपलं संशोधन केंद्र करत आहे. त्याचबरोबर WHO जी PQS प्रयोगशाळा लागते आणि त्यासाठी जे काही मापदंड असतात त्याच्यात देखील आपण पावलं उचललेली आहेत. आरोग्य मंत्र्यांचं, आरोग्य विभागाचं मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते की अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री नामदार अजितराव पवार आणि त्याचबरोबर सोनियाजी गांधी आणि शरदराव पवार यांच्या मार्गदर्शनानुसार आपण हा आरोग्य विभाग जो आहे तो पूर्वीच्या काळामध्ये चित्रपटांमधलं थोडंसं एक लाईट उदाहरण द्यायचं झालं तर एक साईड हिरोच्या भूमिकेत जो आरोग्य विभाग होता तो आता बाहुबलीच्या भूमिकेत आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आरोग्य विभागाने विशेषतः प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये, सरकारी हॉस्पिटल्समध्ये जे काम केलं आणि राजेशजी टोपे आपण त्याला जे प्रत्यक्षात परिश्रम घेतले आणि या सगळ्याचं अत्यंत कष्टाने आणि नेटाने आपण आजही हे सगळं काम करता आहात त्याबद्दल मी आरोग्य विभागाचं मनापासून अभिनंदन करते. माध्यमांचं आपल्यावरती प्रेम आहे, शासनावरती आहे, समाजावर आहे. माध्यमं त्यांची काम करत असतात, परंतु माध्यमांच्या संदर्भात मी पण माध्यमांच्या मध्ये आपल्याला माहिती आहे खूप जवळून माझे सर्वच माध्यमांशी संबंध आहेत. परंतु काही सन्माननीय अपवाद आणि काही सन्माननीय बातम्या जर का त्यांच्या सोडल्या तर बहुतेक बातम्या मला दुर्दैवाने असं दिसतं की कोरोना रुग्ण असतील किंवा समाजातले जे दुर्बल घटक असतील किंवा घरामधून निरीक्षण करणारी सामान्य माणसं असतील त्यांच्या मनोबल खचवण्यावरती त्याचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष होताना दिसतो. आणि म्हणून मी सरकारची जाहिरात करावी असं म्हणणार नाही, परंतु सकारात्मक बातम्या, एक असं राष्ट्रीय शीतसाखळी संशोधन केंद्र उभं राहतं तर त्याच्यामागे 1982 सालापासून ते आजच्या घडीपर्यंत किती संशोधकांनी काम केलेलं असेल, किती तंत्रज्ञांनी काम केलं असेल याचा विचार आणि याची माहिती सुद्धा जनतेसमोर जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि माझे वडील डॉक्टर दिवाकर गोरे हे लाळ्या खुरकत रोगाचं बरं त्यांनी डॉक्टरेट करून पॅरिसमध्ये डॉक्टरेट मिळवली होती आणि नंतर बाईफच्या मार्फत एक वॅक्सिन प्लांट त्यांनी उभारलेला होता. नंतर तो त्यांचं आता निधन झालेलं आहे, परंतु या वॅक्सिन प्लांटचा उपयोग आजही अनेक संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर करतात. त्यामुळे लसींचा उपयोग वॅक्सिनच्या संदर्भात शीतीकरणाचं महत्त्व याची मला निश्चितपणाने आठवण येते. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या बाबांचा सगळ्यात जो आवडता विषय यामधलं आपण एक पाऊल उचललंय, त्यामुळे मला अगदी आयत्या वेळेला निमंत्रण मिळून सुद्धा मी मुद्दाम राजेश्री टोपे आपल्यासाठी, आपल्या आरोग्यविषयक अधिकाऱ्यांसाठी आणि या तंत्रज्ञ आणि संशोधकांना एक वंदन करण्यासाठी म्हणून उपस्थित आहे असं मी आपल्याला सांगते. मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. धन्यवाद. हॅलो ताई, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर कोविड संबंधी इनॉग्रेशन
व्हिडिओ आपल्याला अनावरण करा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी PPT असणार आहे. माननीय राजेशजी टोपे साहेब, आरोग्यमंत्री, प्रदीप व्यासजी जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आरोग्य खात्याचे, उपस्थित सर्व मान्यवर. सेकंड वेव्ह मध्ये आपल्या सगळ्यांना असं जाणवलं की खूप मोठी एक क्लिनिकल मॅनेजमेंटची 360 डिग्री गरज होती आणि खूप सारे प्रश्न इम्युनिटीचे, ड्रग मॅनेजमेंटचे उभे राहिले आणि त्याच्यासाठी DMER आणि सर्व मान्यवरांना एकत्र घेऊन ICICI फाउंडेशनच्या मदतीने, ससून हॉस्पिटलच्या मदतीने आपण 360 डिग्री सेल्फ लर्निंग सिस्टीम फॉर कोविड, त्यात लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि न्यूओनेटल केअरपासून म्युकरमायकोसिसपर्यंत सगळ्यांसाठीच आपण हे एक ट्रेनिंग सगळ्यात विख्यात डॉक्टरांना घेऊन तयार केलेलं आहे आणि त्याचा एक छोटासा व्हिडिओ आपण इथे एक सादरीकरण करून याचं अनावरण पूर्ण करूया. Namaskar, I am Dr. R.T. Borse. I am professor in the Department of Medicine at BJ Government Medical College and Sassoon General Hospital, Pune. In this video, we are going to see something about the COVID-19 disease information, treatment and management. We have been treating and we have been fighting against this particular COVID-19 disease for last 1 year and 4 months. By now, everybody know that this is the disease that is caused by SARS-2, new emergent coronavirus, and it was first recognized in Wuhan, Hubei province, China in the December 2019. This SARS-CoV-2 positive single-stranded RNA virus that is contagious in humans. It is transmitted from both symptomatic as well as asymptomatic people, and it is transmitted by close contact through respiratory droplets or by direct contact with infected person or by contact with contaminated objects and surfaces or by aerosols. Incubation period varies from 5 to 7 days, but it can be as maximum as 14 days. And the contagious period, it is 1 to 3 days from the symptom onset and can be 8 days from the onset of any symptom. From the 1 to 3 days before the onset of the symptoms and 8 days from the onset of the symptoms, any symptom can be a contagious period. If you see pathologically in these particular individuals who are suffering from this COVID-19 disease, basically 3 or 4 important things are happening pathologically. One is there is a massive and uncontrolled inflammatory response, and that is caused by pro and anti-inflammatory cytokine dysregulation. And because of this massive and uncontrolled inflammatory response, there is extensive alveolar and interstitial inflammation, vascular endothelial inflammation, ठीक आहे. यानंतर मी विनंती करतो माननीय नामदार श्री राजेशजी टोपे साहेब, मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण महाराष्ट्र, कृपया आपण आम्हाला संबोधित करावं. माननीय टोपे साहेब. राष्ट्रीय शीत साखळी संसाधन केंद्र म्हणजेच आपण कोल्ड चेन रिसोर्स सेंटर म्हणतो,
या अत्यंत सुबक सुंदर वास्तूच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आदरणीय उपसभापती विधान परिषद श्रीमती डॉक्टर नीलम गोरेजी, मंचावर उपस्थित ॲडिशनल चीफ सेक्रेटरी डॉक्टर व्यास, विधिमंडळातील आमचे दोन्ही सहकारी श्रीयुत मोहिते, श्रीयुत तुपेजी, आरोग्य विभागाचे आमचे आरोग्य आयुक्त श्रीयुत रामास्वामी, संचालक आपल्या अर्चना पाटीलजी, मंचावर उपस्थित श्रीयुत बुटालाजी, ज्यांनी कोविडमध्ये ऑक्सिजनच्या संदर्भात आता जे ऑक्सिजन मॅनेजमेंटचं जे पुस्तकाचं विमोचन झालं त्यात मोठं योगदान दिलेलं आहे. आणि या सगळ्या कामात ज्यांनी सहकार्य केले ते ICICIचे वेस्टर्न रिजनचे प्रमुख श्री आशिष जी, उपस्थित आमचे सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी वर्ग, या संस्थेमध्ये रिसोर्स सेंटरमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी, टेक्निशियन्स, डेप्युटी डायरेक्टर जे हा विभाग किंवा हे सेंटर सांभाळत आहेत किंवा ज्यांच्या आधिपत्याखाली हे सेंटर आहे ते श्रीयुत मोरे, उपस्थित सर्व पत्रकार बांधव, बंधू आणि भगिनीनो, मला मनापासून आनंद आहे की आज पुणे तिथे काय उणे असं म्हणतो आपण, त्या पुणे तिथे काय उणे या सुंदर शहरामध्ये आणखी एक सुंदर वास्तू आज आपण त्याचं लोकार्पण करतो आहोत. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने दादा उपस्थितच राहणार होते, परंतु काही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. परंतु त्यांच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं या खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं याचं उद्घाटन झालं असं सुरुवातीला जाहीर करतो. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचं नाव हे देशामध्ये एक पुरोगामी राज्य, एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून या राज्याचा नामोल्लेख अनेक चांगल्या धोरणांमुळे, पॉलिसीजमुळे, कायद्यांमुळे नेहमीच झालेला आहे. आरोग्य क्षेत्रामधील वॅक्सिनेशन, हिंदीमध्ये त्याला टीकाकरण, मराठीमध्ये त्याला लसीकरण, मध्ये सुद्धा आपला मोठा खूप चांगला हातखंडा आहे. देशामध्ये आपल्या राज्याची तोड नाही अशा स्वरूपाचं, मग ते पोलिओचं वॅक्सिनेशन असो किंवा अन्य वॅक्सिनेशन्स असो, या सगळ्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याजवळ ट्रेंड स्टाफ आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि या सगळ्या शक्तीस्थळाला ओळखून NHMच्या माध्यमातून, नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून, राज्य केंद्राच्या मदतीनं आपण हे 2014-15 साल याला मंजुरी घेतली आणि आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी आपण करतो आहोत. ही वास्तू जी 26,500 स्क्वेअर फीटची आहे आणि यामध्ये प्रयोगशाळा आहेत, सेमिनार हॉल्स आहेत, कॉन्फरन्सच्या दृष्टिकोनातूनच्या मीटिंग हॉल्स आहेत, मोठ्या स्वरूपाने इथे हॉस्टेल, सिंगल, डबल, ट्रिपल बेडेड हॉस्टेल आहे. जवळजवळ 40 ते 50
लोकांना ट्रेनिंग देण्याची रेसिडेन्शियल व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि अशा या एका चांगल्या वास्तूचं आणि त्याचा उद्देश आताच हेल्थ कमिशनर रामास्वामींनी सांगितलं, आपण व्हिडिओमध्ये दाखवला. की याचा उद्देश आहे की जेवढून आता एपिडेमिकमध्ये, महामारीमध्ये लसीकरणाचा जो काही भाग असतो, कारण आपण पहिली लाट ज्यावेळी आली, फर्स्ट वेव्ह, त्यावेळी इतकी आपण भयभीत होतो, लस नव्हती, सगळे जीव मुठीत धरून आपण घरात बसलेलो होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये लस कधी निर्माण होईल त्याची वाट आपण सातत्याने बघत होतो. आणि म्हणून लस निर्माण झाली, लसीकरण मोठ्या स्तरावर आपण सुरू करू शकलो, त्यावेळी आपण म्हणू की आपण खऱ्या अर्थाने ही लस म्हणजे कवच कुंडल. आपण आज जे बाहेर फिरू शकतो, या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू शकतो, कारण आपल्याला एक मनाला पक्की खात्री आहे की आपण आता लसीकरण दोन्ही डोस घेतलेले आहेत आणि त्यामुळे अँटीबॉडीज आहेत. आणि काही का असत नाही, आपण आता थोडेफार प्रमाणात चांगल्या पद्धतीने आपण सुरक्षित आहोत. आणि म्हणून महत्त्व जे आपल्या सर्व जगाला, मानव जातीलाच निश्चित प्रकारे, कारण जगालाच मी म्हणेल, देशाला म्हणून चालणार नाही, राज्याला नाही चालणार. आणि म्हणून या लसीकरणाच्या संदर्भातलं लस मॅनेजमेंट, लस व्यवस्थापन करण्याचं सुद्धा महत्त्वाचं कार्य या केंद्राकडून होत आहे. कारण यात लस व्यवस्थापन आहे, लस निर्माण करणारे कोविशिल्ड असतील, कोवॅक्सिन असेल, त्यांनी लस दिल्यानंतर ते स्टोरेज करणं महत्त्वाचं आहे. तो स्टोअर करतानाचं त्याचं तंत्रज्ञान कसं असावं, त्याच्यासाठी वॉक इन कूलर्स कसे असावे, ते स्टोअर केलेलं स्टेटच्या लेवलचं इथलं जे कोल्ड स्टोरेज आहे, नंतर मग रिजनल लेवलला जातो, त्यावेळी तिथले जे काही वॉक इन कूलर्स असतील, तिथे PSCला किंवा आपण रुरल हॉस्पिटलला ज्यावेळी जातो, तिथे असणारे ILRs असतील, या सगळ्या ज्या उपकरणं आहेत, जाताना लागणारं लॉजिस्टिक्स, रेफ्रिजरेटर व्हॅन असेल, ह्या सगळ्या गोष्टी, आणि अगदी आपली आशा वर्कर, आपली नर्स, ते छोटा डब्बा घेऊन 2 ते 8 वॅक्सिन राहायलाच हवी, तरच त्याची परिणामकारकता असते. आणि त्यामुळे त्याचं तंत्रज्ञान, ह्या सगळ्यांचंच एकंदर जी काही कोल्ड चेन आहे, त्या कोल्ड चेन रिसोर्स सेंटर म्हणून आज त्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे. ह्या सर्वांचं तंत्रज्ञान आपण विकसित करतोय. या तंत्रज्ञानाला आणखी इनोव्हेट करण्यासाठी, नवनिर्मिती करण्यासाठी, नुसतं तंत्रज्ञानाला नवनिर्मिती, रिसर्च एवढ्यावरच नाही, तर याच्यासाठी लागणारा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम, ट्रेनिंग देण्याचं काम, मग तो कर्मचारी असो, टेक्निशियन असो, तो अधिकारी असो, कारण हे संपूर्ण याला सायंटिफिक बेस आहे. आणि म्हणून सगळ्या पार्श्वभूमीवर या सेंटरचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. नुसतं एवढं नाही, तर हे उपकरणं जे निर्माण होत आहेत, या उपकरणाला निर्मितीसाठी सुद्धा मदत करणं, त्याला तंत्रज्ञान करणं, ते भारतीय पद्धतीचं, इंडियन, ज्याला आपण मेड इन इंडिया म्हणू, त्या दृष्टिकोनातून त्याला टेक्नॉलॉजी करणं असेल, किंवा जे आयात केलेले इक्विपमेंट्स असतात, त्याला असे भारतीय स्पेअर पार्ट्स बनवून त्या उपकरणांना आपल्याला वेळोवेळी मेंटेनन्स करण्याचं काम असो, हे सगळं रिपेअर मेंटेनन्स असो, रिसर्च असो, इनोव्हेशन असो, या सगळ्या संदर्भातलं कार्य या सेंटरमधून या ठिकाणी होणार आहे. आणि जे जे उपकरणं तयार होत आहेत, त्या उपकरणांना खऱ्या अर्थाने त्याच्या क्षमतेची चाचणी करण्याची प्रयोगशाळा, लॅबॉरेटरी
ही सुद्धा इथे विकसित झालेली. त्यामुळे ट्रेनिंगचा आहे, उपकरणांना खऱ्या अर्थाने सर्टिफाय करण्याचा पार्ट आहे की त्याची सर्टिफाय करण्याचं काम असेल, त्याचं क्वालिटी चेक करण्याचा विषय असेल, या सगळ्या A to Z ज्याला म्हणू आपण, ह्या कोल्ड चेनच्या संदर्भातलं काम हे या सेंटरमधून होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी काम करत असणारे आमचे संपूर्ण अधिकारी वर्ग, कर्मचारी, जसे भामरेंची यांच्या सगळ्यांचे आपण आता सत्कार केले, त्या सगळ्यांचं पण मी पुन्हा एकदा जाहीर अभिनंदन करेल, जाहीर आभार मानेल की ते उत्तम पद्धतीनं या ठिकाणी या सेंटरच्या माध्यमातून समाजाची उत्तम पद्धतीची सेवा. आणि म्हणून नुसतं महाराष्ट्रापुरतं आहे का हे सेंटर, तर नाही, हे देशापुरतं आहे. आणि देशाला सोडून ज्या ज्या परदेशामधील अन्य देशांना सुद्धा इथे ट्रेनिंग घेण्याची गरज असेल तरी सुद्धा ठिकाणी ते ट्रेनिंग घेऊ शकतात, घेता आहेत. कारण या सेंटरला अपडेट राहण्यासाठी, अद्ययावत राहण्यासाठी लागणारे सेमिनार्स, मग ते नॅशनल लेवलचे असो, इंटरनॅशनल लेवलचे असो, ते सुद्धा या ठिकाणी होत आलेले आहेत. आत्तापर्यंत 50 अशा पद्धतीचे राष्ट्रीय स्तरावरचे सेमिनार्स, काही 10-15 इंटरनॅशनल लेवलचे सेमिनार्स, वर्कशॉप्स या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्यामुळे संपूर्ण हे जे इपिडेमिक ज्याला म्हणू आपण किंवा महामारी ज्याला म्हणू आपण, या संदर्भातलं वॅक्सिनेशन आणि त्यातला कोल्ड चेनचा मॅनेजमेंटचा भाग हा या सेंटरच्या माध्यमातून एक रिसोर्स सेंटर म्हणून आपण याचं आज उद्घाटन केलेलं आहे. हे छोट्याशा हॉलमध्ये पूर्वी चालू असायचं, आज त्याला एक मोठी वास्तू दिलेली आहे. त्याला प्रयोगशाळा नव्हती, त्याला प्रयोगशाळा दिलेली आहे. राहण्यासाठीच्या सुविधा नव्हत्या, सेमिनार हॉल नव्हते, टीचिंगच्या दृष्टिकोनातूनचे इथे जे वेगवेगळे सिम्युलेटर्स आहेत, आपण जे चित्रफितीत बघितले लॅबमध्ये, की ज्याच्या माध्यमातून काही फॉल्ट्स तयार करायचे आणि फॉल्ट झाल्यानंतर कसं काय काय परिणाम होतो त्याचा अभ्यास त्या प्रशिक्षणार्थ्याला द्यायला पाहिजे, या दृष्टिकोनातूनची लॅब आज या ठिकाणी तयार आहे. आणि म्हणून जर कॉन्फिडन्स असेल, नॉलेज असेल, तर कॉन्फिडन्स असतो. आणि म्हणून नॉलेज इम्पार्ट करण्याचं काम, ट्रेनिंग देण्याचं काम, प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. आज नाशिकची घटना घडली, ऑक्सिजनचं लिकेज झालं, कुठं अन्य अजून काही या संदर्भातल्या बाबी असतात, वॅक्सिनेशनमध्ये काही चुका होतात, या सगळ्या बाबी होऊ नयेत. कारण आपण शेवटी जीवनाशी, मनुष्याशी, जीवनाशी खेळत असतो आणि त्या दृष्टिकोनातून अशी कुठलीच चूक होता कामा नये. असं एक अत्यंत स्तुत्य असं काम या केंद्रातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून या महत्त्वाच्या कामासाठी आपलं जे PIP असतं त्यातून आपण हा सगळा ह्यांचा पगाराचा खर्च आपण त्यातून करतो, कन्झ्युमेबलचा खर्च आपण त्यातून करतो. आपलं राज्य शासन या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की राज्य आपलं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. हे मला सांगण्याचा हेतू, मी एवढ्या लांब हे जे काही सांगितलं त्याचं कारण एकच आहे की हे देशातलं आपलं एकमेव केंद्र आहे की ज्या केंद्रामध्ये अशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातं आणि अशा पद्धतीच्या उपकरणांचं चाचणी प्रयोगशाळा या ठिकाणी आहे. आणि एवढंच नाही तर युनिसेफनी आपल्याला या ठिकाणी केंद्र शासन, युनिसेफ, राज्य शासन यांनी एकत्र मिळून युनिसेफनी या ठिकाणी SNCU साठीचे सुद्धा उपकरणं आणि त्याचं सुद्धा प्रशिक्षण, त्याचं सुद्धा खऱ्या अर्थाने हाताळणीचं जे काम असेल किंवा रिपेअर मेंटेनन्सचं काम असेल, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे याच प्रशिक्षणाला किंवा केंद्राला जोडण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे युनिसेफची सुद्धा या ठिकाणी आपल्याला साथ आहे. आणि हे जे आपण आज बघितलं की बेबी वॉर्मर्स असतील, या सगळ्या उपकरणांच्या संदर्भातलं सुद्धा प्रशिक्षण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून याची आज नीड ऑफ द अवर आपण जसं म्हणतो, आजच्या वेळेची गरज आहे, असं एक महत्त्वपूर्ण काम केलं आहे. आणि एकमेव देशातला असल्यामुळे मी म्हणालो की आपल्या राज्याने पुन्हा एकदा या देशाला दिशादर्शक असं काम, असं हे कोल्ड चेन रिसोर्स सेंटर पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये निर्माण करून दाखवलेलं आहे.
आणि त्याबद्दल मी निश्चित प्रकारे आमचे सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी आणि आपल्या सर्व विभागाचं डायरेक्टरेटचं सगळ्यांचं मी अभिनंदन करेल, आभार मानेल. कारण हे कुठेतरी एक विजनरी काम झालेलं आहे, चांगलं काम झालेलं आहे. अनेक वेगवेगळ्या UP मधले, गुजरातमधले लोक इथं येऊन प्रशिक्षण घेणार आहेत, इथं येऊन शिकणार आहेत. आज मुंबईमध्ये समजा तुम्हाला एक लसीकरणाचं मोठं स्टोरेज भांडार निर्माण करायचं असेल, त्याचं निर्मिती इथल्याच तंत्रज्ञानाच्या किंवा टेक्निकल संपूर्ण सपोर्ट केल्यानंतरच, या सेंटरनी सपोर्ट केल्यानंतर ते काम उभं राहू शकलं. आणि असं देशातल्या अन्य अनेक राज्यांमधले स्टोरेजेस उभा करण्याचं काम, ट्रेनिंग देण्याचं काम हे सेंटरनी केलेलं आहे, करणार आहे आणि इथून पुढे खूप मोठी व्याप्ती याची निर्माण होणार आहे. आणि म्हणून मी या संदर्भात अधिक सविस्तर माझ्या सगळ्या आरोग्य विभागालाही कळावं आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही कळावं म्हणून आपल्याला या ठिकाणी या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आजच्या या निमित्ताने खऱ्या अर्थाने खूप मोठं साथ, आधार हा आपल्या महाराष्ट्राचा, या केंद्राचा देशाला मिळणार आहे. म्हणून मी म्हणालो की आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट आहोत, हे पुन्हा कृतीतून सिद्ध केलेलं. या सगळ्या कामांसाठी निश्चित प्रकारे माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्यांचं खूप कोविडमध्येच अशा जबरदस्त अशी पॉझिटिव्ह साथ नेहमीच राहिलेली आहे. आपण जे जे म्हणून निर्णय घेतले, कोविडच्या अनुषंगाने घेतले, त्या सगळ्या निर्णयांमध्ये अगदी 80-20 हॉस्पिटलपासूनचा असेल तर बेडच्या रेट्स कमी करण्याचे विषय असतील, मास्कचे रेट कमी करण्याचे विषय असतील, CT स्कॅनचे रेट्स कमी करण्याचे किंवा कॅपिंग करण्याचे विषय असतील, भरपूर असे निर्णय घेतले जे सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याच्या हिताची जपवणूक करणारे निर्णय घेतलेले. आणि या सगळ्या महामारीमध्ये 1.5 वर्षापासून आपण त्यांना फाईट आऊट करतो आहोत. आपल्या संपूर्ण आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी सगळेच लोक खूप मोठ्या पद्धतीनं काम करत आहेत. तर अशा कुठल्याही औचित्याच्या माध्यमातून मला नेहमी वाटतं की त्यांचे आभार मानले पाहिजे. कारण त्यांच्या या केलेल्या कार्याशिवाय आपण या महामारीवर खऱ्या अर्थाने मात करू शकलो नसतो. आणि आज आपण जवळजवळ दुसरी वेव आपण सबसाईड झालेली आहे असं आपण म्हणूया. कारण आज एक 4-5-7 जिल्हे जर सोडले तर बाकी सगळा महाराष्ट्र हा निश्चितच सर्व पॅरामीटर्स ज्याला मी म्हणेल, नवीन येणारे रुग्ण, बरं होण्याचं प्रमाण 97% गेलेलं आहे, मृत्यूदर मोठ्या पद्धतीनं कमी झालेला आहे, अशा अनेक जे पॅरामीटर्स आहेत त्या सगळ्या, पॉझिटिव्हिटी रेट कमी झालेला आहे. तर ही अशीच परिस्थिती राहावी अशी ईश्वराला प्रार्थना आहे. खऱ्या अर्थाने तिसरी वेव अनेकांच्या डोक्यात असतं की कधी येईल, काय होईल, सुतोवाच केलेला आहे, केंद्र शासनाने नेहमी सुतोवाच केलेला आहे. आपल्या हातात आहे, आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर पाळतो की नाही, आपण वॅक्सिनेशनला महत्त्व देतो की नाही. आज जरूर जे काही वॅक्सिनेशन होतं आहे, जे येतं आपल्याकडं ते सगळंच्या सगळं आपण लगेच पाठवतो आणि करतो. 3-3.5 लाख दररोज वॅक्सिनेशन करण्याचं आपलं प्रमाण आहे. पण ॲक्च्युअल कॅपॅसिटी 10 लाख आणि 10 लाखापेक्षा सुद्धा जास्त आहे. किमान 10 लाख आहे, 15 लाखापर्यंत आपण करू शकतो. तेवढे वॅक्सिन येत नाही, तेवढ्या लस येत नाही. यावी अशी अपेक्षा आहे, तशी मागणी आहे केंद्राला सुद्धा. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम लक्षात घेऊन एकच अपील राहील की कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे कोविड अनुषंगिक वर्तणूक ही आपण सगळ्यांनी पाळावी आणि कोरोनाला दूर ठेवावं. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की वॅक्सिन या संदर्भात कुठंही मनामध्ये किंतु परंतु येता कामा नये. ग्रामीण भागामध्ये अशिक्षित वर्गामध्ये बऱ्याचदा अशी भीती आहे की आता मला काही झालं नाही ना, मग कशाला वॅक्सिन घ्यायचं, असं करून चालणार नाही. या राष्ट्रीय लसीकरणाच्या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद द्या, ही अपील, आव्हान, विनंती मी आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना करेन. आणि त्या दृष्टीतून सुद्धा आमचे इथं मोहिते साहेब बसलेत, तुपे साहेब बसलेत, मला वाटतं सर्व
राज्यातल्या 288 निवडून आलेले आमदार, विधान परिषद असतील, सगळ्यांनीच या कामात लक्ष घातलं पाहिजे. लसीकरणाला महत्त्व द्यायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि त्या सगळ्या माध्यमातून आपण आता बरीचशी लसीकरणाला गती देण्याचा आपला मानस आहे. कारण मी सुरुवातीला बोललो त्या लस हीच आपलं कवच कुंडल आहे. लस हेच आपल्याला वाचवणार आहे आणि त्यामुळे लस घेतलीच पाहिजे. लसीच्या संदर्भातला मोठ्या पद्धतीनं प्रचार प्रसार केला पाहिजे आणि म्हणून अशा काही कार्यक्रमाच्या औचित्याने निश्चित प्रकारे या संदर्भात सगळ्यांना लसीकरणाचं सुद्धा आव्हान या निमित्ताने करेल. फार अधिक बोलून वेळ घेण्याचा आजचा काही प्रसंग नाही. पुढे भरपूर कार्यक्रम. अजितदादांचा कालच वाढदिवस झाला. त्यांनाही मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीर्घायुष्य चिंतितो, शुभेच्छा देतो. आणि आपण सगळेजण अतिशय शॉर्ट नोटीसवर सगळे उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पुन्हा एकदा नॅशनल कोल्ड चेन रिसोर्स सेंटर पुणे याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करत, आपली सर्व टीम काम करत आहे, लसीकरण ज्या पद्धतीने होत आहे त्या माध्यमातून निश्चितच आपण कोविडवरती यशस्वीपणे मात करू याची आम्हाला निश्चितच खात्री आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो माननीय मिलिंद मोरे, उपसंचालक आरोग्य सेवा यांना आपण आजच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. राष्ट्रीय शीतसाखळी संशोधन केंद्र याच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या विसित असलेल्या माननीय नीलमताई गोरे उपसभापती यांचं मी आभार प्रकट करतो. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाचे मंत्री राजेश टोपे साहेब यांनी अगदी खरोखर त्यांना खूप शॉर्ट पिरियडमध्ये आम्ही त्यांना केली होती. त्या विनंतीला मान देऊन त्यांनी उपस्थित राहिलेल्या आम्हाला आपल्या त्याचं उद्घाटन पण केलं आणि आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी त्यांचं देखील आभार मानतो. त्याप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले तोपटे साहेब, आमदार साहेब, मोहिते साहेब यांचे देखील मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी मुद्दामून मुंबईवरून आलेले आपल्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव व्यास साहेब, त्याचप्रमाणे आयुक्त रामस्वामी साहेब यांचे देखील मी आभार मानतो. आणि या सर्व कार्यामध्ये आमच्या संचालिका मॅडम डॉक्टर अर्चना पाटील यांनी आम्हाला खूप मदत केलेली आणि खूप गायडन्स केलेलं आहे, त्यांचं देखील मी खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे ICICI फाउंडेशनची जी मंडळी त्यांनी आपल्या वॅक्सिन मॅनेजमेंटमध्ये जे काही योगदान दिलं आणि उपस्थित राहिले त्याचा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे PWDची जी अधिकारी मंडळ होती त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली, त्यांचे देखील मी आभार. त्याप्रमाणे आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी जे इथं उपस्थित राहिले त्यांचे देखील मी आभार मानतो. आणि आजचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला आणि सरांच्या मान्यतेनं कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. ICMR जो सिरो सर्वे आला त्याच्यामध्ये अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणात असं सांगितलं आणि शिक्षक कर्मचारी यांचं लसीकरण करून विद्यार्थ्यांना शाळेत यायला हरकत नाही असं ही निवडलेलं आहे. बघा या संदर्भात एक आहे की ICMR आपल्या देशासाठी एक गायडिंग खऱ्या अर्थाने ऑर्गनायझेशन आहे. डे 1 पासून पहिल्या दिवशीपासून ICMRनी जे म्हणून आम्हाला सांगितलं, प्रोटोकॉल जे म्हणून दिले ते सगळे आम्ही पाळलेले आहेत.
आज ICMRने जे काही सॅम्पल सर्वे केलेला आहे त्याचा जो रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे त्या रिपोर्टच्या आधारावर त्यांनी जर आम्हाला काही गाईडलाईन दिली, काही प्रोटोकॉल सांगितले की असं तुम्ही करा, की या वयोगटामध्ये आता आम्हाला अशा पद्धतीनं अँटीबॉडीज सापडत आहेत आणि त्यामुळे तुम्ही असा निर्णय घ्यायला हरकत नाही की बाबा ज्या ठिकाणी सिरो सर्व्हिलन्समध्ये समजा मुलांमध्ये अँटीबॉडीज 65% पर्यंत सापडल्या असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे स्कूल चालू कराव्यात असं त्यांनी एक मला वाटतं रिपोर्टमध्ये त्यांनी त्यांच्या लेवलला सांगितलं. पण तसं गाईडन्स म्हणून किंवा प्रोटोकॉल म्हणून जर त्यांनी राज्यांना दिला, माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही निश्चित प्रकारे बसून याबाबतचा योग्य तो निर्णय घेऊ. पण ICMRने तशा पद्धतीनं जरा गाईडलाईन दिली अशी आमची ICMRकडे भागवत जे आहेत ICMRचं बघतात भार्गव त्यांनाही आम्ही निश्चित प्रकारे ती विनंती करू. राहिला प्रश्न रिलॅक्सेशनचा, आता या संदर्भात वेळोवेळी माध्यमांमधून जो सारखा लोकांचा आग्रह जातो तो आग्रह माननीय मुख्यमंत्रीही पाहत आहेत, आम्ही पण पाहतोय, आम्ही सगळेजण चर्चाही करतोय. आम्ही आता व्यास साहेबांना जबाबदारी मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे की बाबा त्या बाबतीतला काय जो योग्य तो रिपोर्ट तयार करून द्या. तर त्याची कार्यवाही आमची सुरू आहे की तिथे काही फारच निग्लिजिबल ज्याला म्हणू आपण की केसेस नवीन त्या ठिकाणी काही रिलॅक्सेशन देता येतील का शॉप्सच्या संदर्भात किंवा अन्य जे काही तिसऱ्या लेवलला थर्ड लेवलला आपण जे काही सगळ्या महाराष्ट्राला आणले तर जे जिल्हे कदाचित ॲब्सोल्यूट काही जिल्ह्यांमध्ये अक्षरशः 1 केस 2 केस 0 केस 10 केस असे येत आहेत त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट हा 0.1